गुन्हा कधीही लपून राहत नाही। कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही। कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या। फक्त तुम्ही रासावध, प्रत्येक क्षणी क्राइम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश। राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अल्पवयीन मुलींचं अपहरण आणि बलात्काराच्या घटना घडतायत। त्याच दरम्यान डहाणूतील एका चिमुकलीचं तिच्या घरातून अपहरण होतं। कोणी माथेफिरू विकृताने तिच्या जीवाचं बरं वाईट करण्याची शक्यता होती। पालघर पोलिसांनी शोध सुरू केला आणि फक्त अपहरणकर्त्याच्या आवाजावरून पोलिसांनी त्याच्या मुसक्यावळून चिमुकल्या पियाची अवघ्या 12 तासात सुटका केली। ही घटना 20 जुलैची। दरम्यानच्या काळात अपहरण, बलात्कारासारख्या घटनांनी सगळ्यांना मोठा हादरा दिला होता। चिमुकल्यांच्या सुरक्षेच्या काळजीनं आई वडिलांच्या झोपा उडाल्या होत्या। पालघर जिल्ह्यातल्या डहाणूमध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं आणि सर्वत्र खळबळ उडाली। चक्क बंगल्यातून पिया नावाच्या चिमुकलीचं अपहरण झालं होतं। पालघर पोलिसांनी रातोरात 70 पोलिसांचे पथक लावून शोध सुरू केला। काही सुगावा नव्हता तेव्हा पोलिसांना एका आवाजाचा संदर्भ लागला आणि आवाजावरून तर्क लावत पोलिसांनी दियाच्या अपहरणकर्त्याचा शोध सुरू केला। चल ग पटकन, टिफिन पूर्ण खाऊन यायचं आहे। नोटीस जी देतील ती पूर्ण लिहून यायची आहे व्यवस्थित। चला उठा पटकन। तुम्ही मोबाईल मध्ये काय घुसलेत? नाही, ती नाही येते, तिला आपण शाळेत सोडूया आणि मग पुढे फंक्शनला जाऊया। नाही नाही, तुम्ही उगाच चोगस तिला लाडवून ठेवू नका हा। झोप रे बेटा। मम्मी मला चढावर खेळून दे, नाही लेवल कंप्लीट झालं की मी झोपती। आता नको, आपण उद्या सकाळी खेळ हा। पिया, 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 कुठे गेली? कुठे गेली असेल ही? कुठे गेली असेल? मध्यरात्रीच्या सुमारास पियाला कुणीतरी पळवून नेलं। कुणी माथेफिरू विकृत व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला नसेल ना, अशा शंका कुशंका निघू लागल्या। साहेब या, साहेब प्लीज प्लीज जरा या साहेब, या प्लीज साहेब। सकाळपासून मुलगी गायब आहे साहेब। साहेब ती तिच्या रूम मध्ये झोपलेली, आम्ही आमच्या रूम मध्ये झोपलेलो। सकाळी तिने बघितलं तर मुलगी गायब आहे साहेब। सकाळपासून पूर्ण गावात शोधलं, सगळ्या पाहुण्यांना फोन केले, पण कुठंच मुलगी भेटली। शांत व्हा नाही साहेब, आम्ही आलोय ना आता। बरं, इतक्यात तुमचं कोणाशी वाद वगैरे, भांडण वगैरे झालं होतं? नाही साहेब। मला एक सांगा, तुमचा कोणावर संशय वगैरे? नाही साहेब, कोणावरतीच संशय नाही। जरा तुमच्या मिसेसना बोलवता का? हो बोलवतो तिला। लवकर बोलवा। बंगल्यात नियमित येणारे लोक, जवळचे मित्र परिवार, व्यावसायिक शत्रुत्व यांची विचारपूस होऊ लागली। साहेबांनी सगळे व्यवस्थित करतील। माझी पिया काय करत असेल? कुलकर्णी नको, साहेबांनी नको काळजी करतो। शांत रडू नका। काय झालं ते सगळं सांगा आम्हाला। सकाळी मी तिला बेडरूम मध्ये आमच्या झोपायला गेली होती, त्यावेळेला ती तिच्या रूम मध्ये नव्हती हो।
पोलिसांचा तपास सुरू असताना दियाच्या आईचा मोबाईल वाजला. पोलिसांना अशा कॉलची अपेक्षा होती. तो कॉल अपहरणकर्त्या व्यक्तीचा होता. मला वाटतं कदाचित किडनॅपरचा फोन असू शकतो. तिने पियाच्याच मोबाईलने कॉल केला होता. पियाच्याच मोबाईलवर कोणीतरी फोन केलाय. कोणीतरी माणूस बोलतोय. तो बोलतोय पियाला किडनॅप केलंय. फोन केलाय. काय काय बोलला तो? तो म्हणतोय 5 करोड रुपये मागतोय. 5 करोड? तुम्ही एक काम करा, परत त्याला फोन लावा. तुमच्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डर आहे? नाहीये सर. कुलकर्णी, त्यांना जरा कॉल रेकॉर्डरचं ॲप डाउनलोड करून द्या. येस सर. झालं डाऊन. ओके, द्या. मॅडम, फोन लावा त्याला आणि फोन रेकॉर्ड करा आणि स्पीकरवर ठेवा फोन. आणि जास्तीत जास्त वेळ त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. त्याला बोलतं ठेवा. हो सर. आणि हो, त्यांनी 5 करोड खंडणी मागितली ना, त्याला द्यायचं प्रॉमिस करा. आम्ही बघतो, पुढे आम्ही बघतो. तुम्ही फोन लावा. हॅलो. काहे परेशान होती हो मॅम साहब? हॅलो. झालं का बोलणं तुमच्या नवऱ्याशी? हो झालं. 5 करोड. हो, 5 करोड खूप मोठी रक्कम आहे हो. जरा आम्हाला वेळ द्या. अरे टाइम कशाला पाहिजे मेम साहेबा? तुमच्या घरातच 5 करोड असती. साहेबांच्या मेस मध्ये, कपाटामध्ये दागिने पैसा किती आहे सगळं मला माहिती आहे मेम साहेब. 5 करोड लवकर द्यायचे, नाहीतर तुमची पियू आहे ना मॅडम, किती क्यूट आहे. माझ्या पियाला काही करू नका तुम्ही प्लीज. 5 करोड जर नाही दिले तर पिया तुमच्या हाताला लागणार नाही. माझी पियू. शांत बसा जरा. आता आपण आवाज ऐकूया. काहे परेशान होती हो मॅम साहब? हॅलो. झालं का बोलणं तुमच्या नवऱ्याशी? हो झालं. तुम्हारी पिया बहुत क्यूट है, उसकी जान बचानी है तो पैसे का बंदोबस्त करो. इतकी धमकीची वाक्य सगळ्यांनी ऐकली होती. पोलिसांनी आवाज घरातील सगळ्यांना ऐकवला, पण कुणालाच तो ओळखता येत नव्हता. एवढ्यात पियाची आई दचकून म्हणाली, पिया बहुत क्यूट है. हे वाक्य फक्त शिवाच बोलायचा. 5 करोड लवकर द्यायचे, नाहीतर तुमची पियू आहे ना मॅडम, किती क्यूट आहे. माझ्या पियाला काही करू नका तुम्ही प्लीज. 5 करोड जर नाही दिले तर पिया तुमच्या हाताला लागणार नाही. हा आवाज ओळखीचा वाटतोय तुम्हाला? साहेब, हा आवाज तर ओळखीचा नाही वाटत आहे, पण कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतोय. मॅडम तुम्हाला? नाही, आवाज तर ओळखीचा वाटत नाहीये, पण तुमची मुलगी खूप क्यूट आहे असं कोणीतरी बोलायचं. कोण बोलायचं? आमचा एक नोकर होता शिवा म्हणून, तो बोलायचा. शिवा? शिवा हा मूळचा बिहारमधील रहिवासी होता. तो नहार कुटुंबियांकडे तब्बल 10 वर्षांपासून काम करत होता. त्यामुळे तो घरातलाच एक सदस्य बनला होता. तुम्हारी पिया बहुत क्यूट है, उसकी स्माइल बहुत क्यूट है, उसकी जान बचानी है तो पैसों का बंदोबस्त करो. इतकी धमकीची वाक्य सोडली तर पोलिसांच्या हाती अपहरणकर्त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. तरीही पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या कशा हे आपण पाहणारच आहोत. पण आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका, मी लगेच परततोय. पहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. अपहरणकर्त्या शिवानं पियाला एका निर्जन स्थळी डांबून ठेवलं. त्याला फक्त पैशांची गरज होती. त्याला हे माहिती होतं की पैसे आपल्याला नक्कीच मिळणार आहेत. इथं पोलिसांनी तपास सुरू केला आणि अपहरणकर्त्याचे मनसुबे पूर्ण होण्याच्या आधीच पियाची सुखरूप सुटका करून त्याच्या मुसक्या आवळल्या. हा आवाज ओळखीचा वाटतोय तुम्हाला? तुमची मुलगी खूप क्यूट आहे असं कोणीतरी बोलायचं.
मला त्रास नाही द्यायचा. हा शिवा. हो आता शिवा येईल त्याच्यावर फिरायला जायचं. हा खेळ खेळ करायचा. शिवा. आलो आलो मेम साहब आलो. अरे कुठे राहिलेलास? सब्जी रखे थे ना. सब्जी वगैरे राहून दे, हिला घे अगोदर. खाली पीली गुस्सा करते हो कुंडिया रानी पे. ये मेम साहब ये आपकी पिल्लू है ना कितनी क्यूट है. बरं तिला फिरायला नाही आणि तिने खाल्लेलं वगैरे आहे, तिला फिरायला घेऊन जा. ठीक है ठीक बा. चलो चलो पियो चलो चलो खेलेंगे चलो. आमचा एक नोकर होता शिवा म्हणून, तो बोलायचा. शिवा? दादा त्या शिवाने या डोक्याला तापच दिलाय. अरे त्याची त्या माणसाची ऑलरेडी 4 लग्न झाली आहेत, तरी त्यांनी असं केलं. 2010 मध्ये त्याने गावातील एका स्थानिक मुलीशी प्रेमविवाह केला होता. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते. मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्या घटनेनंतर पियाच्या कुटुंबियांनी शिवाला कामावरून काढून टाकलं होतं. कप खाली ठेवतो. कप खाली ठेव. शिवा तुला भावासारखा जपला, तू आज आम्हाला हे दिवस दाखवलेस. पण काय झालं साहेब? काय झालं? पुरीला फसवलंस. वरून विचारतो काय झालं? मी कोणाला फसवलं नाही साहेब. तुझी 4 लग्न होऊन सुद्धा त्या पुरीला फसवलं तू. हे बघ, आत्ताच कपडे घे आणि पळ. पण मोठे साहेब पण काय नाही, आत्ता निघ. पण साहेब मी लग्न केलं पण कोणाला फसवलं नाही. काय फसवलं नाही? आत्ताच्या आत्ता एकाने निघून जाणार, त्या पोलिसांना बोलवीन मी. शिवा तुला भावासारखा जपला, तू आज आम्हाला हे दिवस दाखवलेस. तुझी 4 लग्न होऊन सुद्धा त्या पुरीला फसवलं तू. आत्ताच्या आत्ता एकाने निघून जाणार, त्या पोलिसांना बोलवीन मी. अच्छा, असं आहे का? मग चला आम्ही बघतो काय ते. पाच ते 6 वर्ष त्याचा पियाच्या कुटुंबियांशी काही एक संबंध नव्हता, पण शिवाला त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज होता. ज्या पियाला त्यानं लहानपणी खेळवलं होतं त्याच पियाला त्यानं पैशांसाठी आपला मोहरा बनवला. पालघरमध्ये एका निर्जन स्थळी त्यानं पियाला ठेवलं होतं.
मला मम्मीकडे जायचंय, सोडा मला. अरे तू किती क्यूट आहे. तुझा काका मला काका नाही. काका होणे का नाही रोते हुए पियू तू किती क्यूट दिसते. होणे का नाही पियू. अरे कोणाला घेऊन मध्ये बोलू नकोस. 5 कोटीची अमानत आहे माझी. मध्ये बोललीस ना काय चालूंगा. केवढीची पोरगी आहे ती. आवाज नाही. मी तुझा काका. तू छोड उसे. तू मध्ये 5 कोटीची माझी अमानत आहे. 5 कोटी. 5 कोटी का मालिक बन जाएंगे हम. तू मध्ये बोलू नको. आरोपीची पत्नी हिनं जर पीडित बालिकेची घेतलेली काळजी आणि तिचं स्टेटमेंट याच्यावरून की हा 4 लोकांनी आपसात कट करून पीडित बालिकेचं अपहरण करून फिर्यादीकडे 5 कोटीची मागणी केली होती. आरोपी विरुद्ध पूर्ण तपास झालेला आहे. आरोपी सध्या ठाणा जेलमध्ये असून त्याच्या विरुद्ध लवकरच आम्ही दोषारोप दाखल करतो. त्या शिवाचं टॉवर लोकेशन कुठलं दाखवत? पालघर डहाणू. पालघर. हो सर, पण मी त्याला फोन केला होता की जेवणाची ऑर्डर घेशील का म्हणून, पण तो तर म्हणाला मी मुंबईला आहे. इथं पियाच्या कुटुंबियांकडून काहीच उत्तर येत नसल्याने शिवा ही बिथरला होता. आपला प्लॅन फसल्याचं त्याला जाणवलं. पियाला संपवून पळून जाण्याची त्याने योजना बनवली. परंतु तेवढ्यात त्याच्या मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांनी त्याच्या घराचा पत्ता शोधला आणि ते शिवाच्या घरात धडकले आणि अवघ्या 12 तासांमध्ये त्याच्या मुसक्या आवळल्या. क्राईम टाइम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून आपल्याला सावध करण्याचा आमचा हा उद्देश आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. पण काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध रहा प्रत्यक्षाने. पाहत रहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.